पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकर भरती अत्यंत पारदर्शक आणि गतिशील पद्धतीने करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। 10,309 जणांना नोकरीची प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते। दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय। ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरामध्ये महापालिकेच्या आणि उपसंचालक अंतर्गत 1040 शाळांनी 100% सर्वेक्षण पूर्ण केलेलं नाही। याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केलाय। दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता पुरेसा वेळ हवा, त्याकरता पंधरवडा जाहीर करण्याची वेळ आल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं। पालिकेने 4 शाळांचा पुनर्विकास करण्याकरता धोरण आखलंय। त्यानुसार 10 मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत। यात अत्याधुनिक वर्ग आणि अन्य सुविधा व वरच्या मजल्यावर सभागृह, कौशल्य कक्ष आणि अंतर्गत खेळांकरता सुविधा असणार आहेत। आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून जवळपास 3,100 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आलाय। यंदा पालिकेने 7,700 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। आता व्हॉट्सॲपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे। यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे। कॉलद्वारेही सिलेंडर बुक करता येतो, परंतु अनेकदा कॉल कनेक्ट न होणं, नेटवर्क समस्या यामुळे सिलेंडर बुकिंग करताना अडथळा येतो, पण व्हॉट्सॲपद्वारे तेव्हा सहजपणे सिलेंडर बुक करता येतो। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सगळी कामं दर्जेदार आणि गतीनं पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। नाशिकमधील नवीन रिंग रोडचं काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करावं, तसंच साधुग्राम टेंटसाठीचीही भूसंपादनाची कामं गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये स्थानिक आमदार बापू पठारे आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाला। आमदार बापू पठारे आणि त्यांच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। भाजपच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं आमदार केणेकरांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जीएसटी कपातीमुळे कृषी उत्पादन, वस्त्रोद्योग, आरोग्य या क्षेत्रांचा फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारी करायला जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये गेल्या 8-10 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, केळी या पिकाचं नुकसान झालंय। या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करावेत, भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। माणगाव तालुक्याच्या पन्हळघर या झोरेवाडी या ठिकाणी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे इथल्या नदी नाल्यांनी पुन्हा अकराळ रूप घेतलेलं आहे। त्याचाच हा दुथडी भरून वाहत असलेला एक पाण्याचा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतो। साताऱ्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली। गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला गेलाय। कोयना धरण सध्या पूर्ण भरलेलं आहे। सिंचनाची चिंता त्यामुळे मिटलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या कारंजा चौकामध्ये दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनादरम्यान 2 गटांमध्ये चांगलाच वाद झाला। हा वाद सोडवायला केलेल्या पोलिसावर हल्ला चढवत या वादात एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय। मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये हा प्रकार घडला। प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांची वीट देऊन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीनं केला आहे। त्याचं नाव आहे शेखर गोस्वामी। तो जुबीन गर्गच्या बँडचा सदस्य आहे। पोलिसांकडील उपलब्ध अधिकृत कागदपत्रांमुळे जुबीन गर्ग याच्या मृत्यूचं गूढ उकललेलं आहे। भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल करत राष्ट्रीय निवड समितीनं अनुभवी रोहित शर्माला एकदिवसाच्या संघाच्या कर्णधारपदावरून दूर केलेला आहे। 2027चा विश्वचषक डोळ्यांपुढे ठेवून सलामीचा युवा फलंदाज आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्याकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्याकरता झटपट क्रिकेटचंही नेतृत्व सोपवण्यात आलं आहे।
भारत पाकिस्तानच्या पुरुष संघादरम्यान गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्या गाजलेल्या लढतीनंतर पुन्हा एकदा भारत पाक भिडणार आहेत. यावेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी देशाचे महिला संघ आयसीसी वनडे विश्वचषक लढतीमध्ये आमने सामने येतील. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी समर्थक आक्रमक झाले. वैयक्तिक टीका सहन करणार नाही असा इशारा देत शेकडो कार्यकर्ते एकवटले. बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला. मणिपूरच्या भगिनीनं त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर ते निशब्द झाले. मणिपूर पेटला असताना मी काही करू शकलो नाही याचं वाईट वाटतं अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली. पुढची बातमी. किरण सरनाईकांनी 14,000 बोगस मदत करून घेतल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केलाय. तर आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ देणार नसल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जमेल तिथे स्वबळावर लढणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. तर पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप सक्षम असेल तिथे स्वबळावरच लढण्याचा हट्ट धरणार आहे असं गणेश नाईकांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी शिंदेंना आव्हान दिल्याची चर्चा आहे. वंशावळ निश्चित झाली की त्या आडनावाच्या सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे असं ते म्हणाले. ओबीसी बैठकीतून डावलल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका असल्याची टीका राजपूरकर यांनी केली. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मिळणारे वंजारी समाजाचे 2% आरक्षण रद्द करा असं म्हटलं होतं. जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा प्रयत्न होतोय असं ढाकणे यांनी आरोप केलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा शिर्डीत मुक्काम त्यांचा आहे आणि आज ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर अहिल्यानगरमधल्या विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहांची बंद दाराआड खूप वेळ चर्चा झाली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाच्या मदतीसंदर्भात आढावा घेतला असं कळत आहे. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीसारखं प्रत्येक मार्केट कमिटीनं काम करावं असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय. शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉलसह विविध विकास कामांचं भूमिपूजन गुलाबराव पाटलांच्या हस्ते पार पडलंय. यावेळी ते बोलत होते. धाराशिवमध्ये आमदार राणा पाटलांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. काही महिलांनी कार्यक्रमाला विरोध केला. आमदार राणा पाटील कार्यक्रम सोडून त्यामुळे निघून गेले. भिवंडीच्या पिंपलासमध्ये संत समितीच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनामध्ये 127 संप्रदायांमधील शेकडो साधू संत सहभागी झाले होते. शिवरूपानंद महाराजांनी या अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील कोबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय. कुरोली तालुक्यामध्ये अर्धा एकर कोबीचं नुकसान झालंय. पण शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवल्यानं शेतकरी हवालदिल झाला. अतिवृष्टीमुळे भातशेती उद्ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे मातीमोल झालंय. काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळतेय, काही ठिकाणी मिळत सुद्धा नाहीये. ही मदत तुटपुंजी आहे असं म्हणत पेरणीचा खर्च तरी काढणार का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय. मराठवाड्याला पावसानं झोडपलंय. अनेकांची घरं आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. पूरग्रस्तांकरता साताऱ्यातील कराड तालुक्याचा प्रत्येक गाव आणि शहरामधून जीवनावश्यक साहित्य जमा केलं जात आहे.
मराठवाड्यातील शिरूर, कासार, जाट, नांदूर, पाटोदा या गावांचं अनेक ठिकाणी हे साहित्य पोहोचवलं जाणार आहे. अकोल्यातही अतिवृष्टी झाली. फळबागांना फटका बसला. संत्र्याची झालेली गळती आणि पीक विमा न मिळाल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यानं जेसीबीच्या माध्यमातून संत्र्याची झाडं उद्ध्वस्त केली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं शालेय विद्यार्थ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून मदत फेरी काढली. या मदत फेरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीकरता 13,000ची रक्कम जमा करण्यात आली. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या कपिलधारवाडीमध्ये रस्त्यांना भेगा पडल्यात, घरांना तडे पडलेत. यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय. गावकऱ्यांमध्ये भीती आहे. भिवंडीत धर्मांतराचा डाव हिंदुत्ववादी संघटनेनं उधळला. या प्रकरणात 3 जणांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे. भिवंडीच्या येवई परिसरामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव वाहनानं 10 वर्षाच्या मुलीला धडक दिली. यात मुलीचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या महिला सुधारगृहातून 12 महिला पळाली अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 पैकी 6 महिलांना शोधण्यात पोलिसांना यश आलंय. या घटनेमुळे महिला सुधारगृहातील सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलिसांनी बोल्हेगाव फाटा परिसरामध्ये हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमाला रंगेहात पकडलं. पोलिसांना पाहून संबंधित इसमानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंच. पुण्याच्या पर्वती परिसरात पाईपलाईन फुटली. बोरवेलचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. पिंपरी निगडी दरम्यान मेट्रोचं काम सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पिलरकरता खोदलेल्या महाकाय खड्ड्यात पाणी साचलं. या ठिकाणी संरक्षक कठडे नाही, तरीही मुलं पोहण्याकरता या खड्ड्यात उतरली. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता व्यक्त होते. अंबरनाथच्या ढवळेपाडा या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत 6 महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली. मात्र उद्घाटन न झाल्यानं विद्यार्थ्यांना पत्र्याच्या छताखाली बसवण्यात येत असल्याचं समोर आलंय. तातडीनं नव्या इमारतीत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. परभणीच्या राजवाडी परिसरातील रस्त्यावरील पुलाचे कठडे वाहून गेलेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तातडीनं कठडे दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. 55 जणांना अनुकंप तत्वावर नोकरी आणि 94 उमेदवारांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. या प्रकरणात तपास जलद गतीनं करण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मनसरमध्ये वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलेला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागानं परवानगी दिली आहे. 559 पद भरतीला सहकार खात्याकडून मंजुरी मिळाल्याची माहिती सुनील फराटे यांनी दिली आहे. बुलेटिनमध्ये मी इथे थांबते.